झुणका, बेसन, पिठलं नावे अनेक पण पदार्थ मात्र एकच आणि प्रत्येक भागात बनवण्याची पद्धतही वेगळी असते. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अँड माय किचन. तर आज आपण बनवणार आहोत पिठलं. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. 4 चमचे बेसनचं पीठ, 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कट करून घेतलेला कांदा लागणार आहे. आता जे 4 चमचे बेसन पीठ होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते छान पेस्ट बनवून घेतलेली आहे, त्याची प्युरी असं ते छान मिक्स करून घेतलेलं आहे एकत्र. कारण नंतर जर आपण डिरेक्टली जर त्याच्यामध्ये बेसन टाकायचं म्हणलं तर त्याच्या गाठी होतात. तर मी आधीच गाठी मोडून घेतलेले आहेत पाण्यामध्ये बेसन टाकून. आता आपल्याला बेसिक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची छान ओबडधोबड ठेचा बनवून घ्यायचा किंवा वाटण बनवून घ्यायचं. कारण आपण हिरव्या मिरचीतलं बेसन बनवणार आहोत. काही ठिकाणी लाल तिखटातलंही बेसन बनवलं जातं, पण मला पर्सनली हिरव्या मिरचीतलं बेसन आवडतं आणि आमच्या सांगली भागात हिरवी मिरचीतलंच बेसन बनवलं जातं. तर आता मी याचा छान ओबडधोबड ठेचा बनवून घेते. तुम्ही पण पाहू शकता मी कशा पद्धतीने बनवलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर बघा कसा आहे हा ठेचा, ओबडधोबड, कम्प्लिटली ओबडधोबड आहे हा. तर असा ठेचा बनवून घ्यायचा. आता आपण बेसनची तयारी करू. त्यासाठी एक कढई घ्या, कढई छान गरम होऊ द्या आणि नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करा. मी लोखंडाची कढई वापरलेली आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारची कढई वापरू शकता, काहीच इश्यू नाही आहे. 2 चमचे तेल ॲड करा. तेल छान गरम होऊ द्या. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाका. मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे टाका. आता जिरे आपले छान फुललेत. आता आपण कट करून घेतलेला कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्या. नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करा. कढीपत्त्याने पिठल्याचा टेस्ट खूप छान लागते, तर कढीपत्ता ॲड करा. आता ह्या स्टेजला आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. मिठाने कांदा पटकन भाजलाही जातो, तर मीठ ॲड करणार आहे आणि सोबतच मी ठेचा पण ॲड करून घेणार आहे. कारण आपल्याला ठेचा पण छान भाजून घ्यायचा आहे, कारण आपण कच्च्या मिरचीचा ठेचा बनवलेला, त्यामुळे ठेचा भाजणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला ठेचा पण छान परतून घ्यायचा आहे. तर मी ठेचा ॲड केलेला आहे आणि आता हे सर्व जिन्नस मी एकत्र परतून घेणार आहे. कारण ठेच्याबरोबर कांदाही छान भाजला जाईल आणि सर्व जिन्नस एक सोबत छान भाजले जातील. म्हणून आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे धनेपूड आणि थोडीशी हळद टाकणार आहे. हळद कलरसाठी आपल्याला टाकायची आणि पिठल्यामध्ये हळद लागतेच, तर हळद टाकणार आहे मी आणि सर्व जिन्नस छान मिक्स करून घेणार आहे. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं. जेवढं तुम्हाला पिठलं बनवायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. तर मी 1-1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर आता ह्या छान पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला आणि ह्याला उकळी आली की जे आपण बेसन मिक्स करून घेतलं होतं पाण्यामध्ये, ते बेसन ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे बेसन ओतताना कंटिन्युअस आपल्याला ते पिठलं हलवत राहायचं आहे. पाणी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हलवत आहे. असं कंटिन्युअस हलवत राहायचं आहे आणि थोडं थोडं बेसन ह्याच्यामध्ये आपल्याला ओतत जायचं आहे. त्यामुळं काय होतं की गाठी होत नाहीत बेसनच्या. जर तुम्ही हलवलं नाही तर ते गाठी बनतात आणि मग ते गाठी गरम ह्याच्यामध्ये फुटणं इम्पॉसिबल होतं. त्यामुळं थोडं कंटिन्युअस हलवत राहा आणि मग थोडं थोडं बेसन ओतत जा. आता हे बेसन ऑलमोस्ट शिजलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी प्लेट ठेवायची. अर्धी प्लेट ठेवून हे छान शिजू द्यायचं 5 मिनटं आणि हे बेसन आपलं तयार आहे. आता ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते. बेसन बनवायला किंवा शिजायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे ह्याच्यावरती आता मी कोथिंबीर टाकते आणि हे छान मिक्स करून घेते ना. आपलं बेसन तयार आहे. हे बेसन तुम्ही भाकरीबरोबर, कांदा, भाकरी, ठेचा आणि बेसन खूप छान कॉम्बिनेशन आहे, किंवा गरम गरम भात, तूप आणि बेसन. एकदा नक्की ट्राय करा, मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर